त्यांचा वेग होता, हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता, अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता. असा जिजाऊंचा शुभा लाखात नाही तर जगात एक होता. सर्वप्रथम रयतेचा राजा, आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर व येथे उपस्थित सर्व रसिको, सह्याद्रीच्या कड्यापारीने 10 फुटे जाडे झुडपे, शहरातील विशाल नभालाई यांच्यासमोर झुका वाटेल असा रयतेचा राजा, लोककल्याणकारी राजा, मावळ्यांच्या सोबती बहुजनांच्या देवारी, शेतकऱ्यांचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अवघ्या मुठभर मावळ्यांनी त्यांनी आबाळात शौर्य गाजवले ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी राजे होय. शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी एक तेजस्वी सूर्य जन्माला आला. तोफांचा गडागड आवाज आला, सनई चौघडे वाजले, साऱ्या आसमानात आनंदाची उधळण झाली. शहाजीराजे भोसले व जिजाऊला खूप वर्ष झाला त्यांच्या पोटी शुभाचा जन्म झाला. स्त्रियांचा आदर व शत्रूंचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन, हीच शिवरायांची शिकवण. दुर्दैवाने 3 एप्रिल 1630 रोजी शिवरायांनी अखेरचा श्वास घेतला. एवढे बोलून मी माझे भाषण संपवले. जय हिंद.